अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नाशिक रोडला पदाधिकारी विक्रम कोठुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 10वी-12वीतील 200 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विहित गावातील विठ्ठल मंदिरामध्ये उत्साहात संपन्न झाला। पक्षाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे, माजी प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना 2 ते 5 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आलं। यामध्ये संस्कृती जाधव 99.40%, हिच्यासह कल्याणी भोर, भरत जाधव, ईश्वरी बोराडे, साक्षी शिंदे, इशिता नेरकर, साक्षी पवार यांचा समावेश होता। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, प्रभाकर पाळते, जगदीश पवार, वैशाली दाणी, शिवनाथ हांडोरे, शिवाजी हांडोरे, उद्धव हांडोरे, प्राध्यापक हेमंत कांबळे, सोमनाथ बोराडे, गणेश खरजूल, निवृत्ती पोरजे, केशव पोरजे, उत्तम जाधव, सुरेश बोराडे, बाळासाहेब मुसळे, हिरामण वाघ, भास्कर हगवणे, विशाल उपाध्याय, हेमंत नारद, अमर जमदडे, प्रशांत अरिंगळे, शुभम हगवणे यांची उपस्थिती होती। प्राचार्य राम कुलकर्णी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचं भाषणात कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी समाजानं आणि विक्रम कोठुळे यांच्यासारख्या दूरदर्शी नेत्यांद्वारा असे सोहळे होणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। शहराध्यक्ष रंजन ठाकरे, ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे यांनीही देवळाली गाव, विहित गाव, वडनेर, पिंपळगाव खांब या ठिकाणच्या भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्तुंग यशाचं कौतुक केलं। विक्रम कोठुळे यांच्या उपक्रमाला सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन दिलं। प्राध्यापक हेमंत कांबळे, उद्धव हांडोरे, बाळासाहेब मुसळे यांनीही आपलं मनोगत व्यक्त करत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। 200 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। 1 जूनला वाढदिवस असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा देखील यावेळी सत्कार झाला। विक्रम कोठुळे यांनी प्रास्ताविक केलं। संदीप डोंबरे यांनी आभार मानले। कार्यक्रमानंतर विद्यार्थी आणि नागरिकांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। पुढे आपल्या देशाचं भवितव्य या अवलंबून आहे। ते याच्यासाठी की आता यातूनच डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, शिक्षक आणि आज आपण बघतो 21वे शतक चालू आहे। मागच्या 2 शतकांकडे आपण बघितलं तर ज्या वेळेला 19वे शतक होतं त्यावेळेला असं होतं जी आमच्यासारखी पिढी आहे किंवा आमच्या अगोदरची पिढी आहे ती सांगू शकेल त्यावेळेला ज्याच्या घरात जास्त माणसं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी श्रीमंत समजलं जायचं। त्यानंतरचं 20वे शतक जे आलं त्यामध्ये जो भांडवलदार आहे, ज्याच्याकडे गुंतवणूक करायला पैसे आहेत, त्या लोकांना श्रीमंत म्हटलं जायचं। परंतु आज तुम्ही बघतो, आज आपण 21व्या शतकात जेव्हा जातो आणि बघतो तर त्यावेळेला जो बुद्धिवंत आहे, ज्याच्याकडे काहीतरी कलागुण आहे, अशा माणसाला श्रीमंत म्हटलं जातं। त्याचं कारण असं की आज जर आपण बघत असलो एखादा इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, 1-1 कोटी रुपये घेणारे लोक या ठिकाणी आहेत। म्हणून आजच्या जगामध्ये शिक्षणाला सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व आहे। आणि बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं, उद्धव हांडोरेंनी सांगितलं तर या ठिकाणी शरीर सुखाच्या मागे न लागता आताचं तुमचं जे वय आहे त्यामध्ये तुम्ही अधिक मेहनत घेतली तर निश्चितपणाने पुढचा काळ तुमचा चांगला जाणार आहे। आई आणि वडील पिंपळगाव खांबला पुऱ्या करण्यासाठी आईला सोडवायला वडील चालले होते। जब्बर ऍक्सिडेंट झाला, पूर्ण गणगोत दवाखान्यामध्ये होतो। ही पोरगी इतकी जोरात रडत होती, पण ती पेपर मध्ये लक्ष नसताना सुद्धा तिने कसा अभ्यास केला असेल, कसा परमेश्वराने तिला यश दिला असेल हे परमेश्वराला माहिती। आणि असंच यश द्यावं, सर्व विद्यार्थ्यांनी पास हो, चांगला अभ्यास करा, मुलांना चांगली प्रगती करा, जेणेकरून आपल्या परिसराचं नाव उज्ज्वल होईल आणि जी भारतीय संस्कृती आहे ती टिकवा, एवढी सांगून माझी सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी विक्रम कोठुळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आज या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणार आहे, त्यांचा सत्कार होणार आहे। त्यांनी 10वी आणि 12वी मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगले मार्क मिळवून त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेले आहे।
आणि म्हणून त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. मी जास्त वेळ घेणार नाही. मी दोनच उदाहरणं देईन की अभ्यास करण्यासाठी खूप काही लागतं असं मला वाटत नाही. घरच्यांकडे मी जर पालकांना विचारलं तर पालकांची कायम तक्रार असते की मुलं मोबाईलमध्ये जास्त रमतात किंवा मोबाईलमध्ये जास्त खेळतात. परवा सुद्धा एका कार्यक्रमामध्ये उदाहरण दिलं होतं की मुलांना रील बघायला आवडतं ना. खरं बोलायचं, रील बघतात का तुम्ही? मागच्या महिन्यात सगळ्यात गाजलेला रील कुठला आहे? कोणी सांगेल का? एक वीरदेव नावाचा एक विद्यार्थी आहे, आठवलं कोणाला? त्याचा रील असा होता की तो मुलगा त्या ठिकाणी मेंढ्यांना चरायला घेऊन गेलेला होता आणि त्याचा निकाल लागला. त्याच्या मित्रांनी तो व्हिडिओ काढला. मेंढ्या चरत असताना तो विद्यार्थी, त्याला फोन आला की तू IAS अधिकारी झालाय, तू कलेक्टर झालाय. हा रील किती विद्यार्थ्यांनी बघितला इथे? सरकार मोठ्या पंढरपूर विधगाव येथे साजरा होत आहे. ज्येष्ठ नागरिक संघाचा जो सत्कार आपल्या विक्रम भाऊंनी आयोजित केलेला आहे त्याबद्दल आम्ही विधगाव ज्येष्ठ नागरिक संघाच्या तर्फे त्यांचं अभिनंदन करतो. आज आमच्या ग्रुपमध्ये 45 लोक ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या मध्ये आहे. सुद्धा आजच्या 13 लोकांचा वाढदिवस आहे. हा काही सरकारी वाढदिवस आहे, खाजगी वाढदिवस नाहीये. 1 जून हा सरकारी वाढदिवस आहे. त्या ठिकाणी एक तारीख टाकून द्यायचं व्हायचं. आम्ही ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या तर्फे विक्रम भाऊ आणि आलेले सर्व शिक्षक, मुलं, पालक आणि विविध गावातील नागरिक, पंचकृषीचे नागरिक यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे त्यांचं अभिनंदन करतो. आणि विक्रम भाऊला कोणत्या प्रकारचं सहकार्य करायचं असेल तर आमची ज्येष्ठ नागरिक संघ त्यांच्या पाठीशी कायम स्वरूपी राहील. विधगाव प्रति पंढरपूर पांडुरंगाच्या साक्षीने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव त्यांच्या गौरवाला कार्याला सलाम करण्यासाठी आज या ठिकाणी हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केलेला होता. या सोहळ्यासाठी 216 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच त्यांच्या सोबत पालक, अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले आणि जो काही त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. खरं तर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी, त्यांना उत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी हा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला होता. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.